हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। ग्रामविकास व पंचायत राज या विभागाच्या वतीनं आयोजित आजच्या या राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये मंचावर उपस्थित असलेले या विभागाचे मंत्री श्री जयकुमार गोरेजी, राज्यमंत्री श्री योगेश कदमजी, या विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेजी, यशदाचे महासंचालक श्री सुधांशुजी, या ठिकाणी उपस्थित सर्व विभागीय आयुक्त, सर्व सीओज, वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की आपल्या विभागाच्या वतीनं ही 3 दिवसीय कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आली। आता गोरेसाहेब असं म्हणत होते की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भरपूर वेळ दिला, 5 तास दिले। मुळात गोरेसाहेब, मला जर तुम्ही विचाराल आणि मला जर संधी असेल तर मी 3 दिवस पूर्ण या कार्यशाळेत बसलो असतो। कारण इथे जे शिकायला मिळेल ते राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्या सरकारमध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत यांचा जो अनुभव असतो, खरं म्हणजे अनेक वेळा आपण कन्सल्टंट्स नेमतो, या कन्सल्टंट्सपेक्षा जास्त अनुभव आणि जास्त माहिती आमच्याकडे असते, फक्त ती कोणत्या स्वरूपात मांडायची हे आम्हाला माहिती नसतं, म्हणून आम्हाला कन्सल्टंट लागतो। त्याच्यामुळे इतके वेगवेगळे प्रयोग आमचे वेगवेगळे अधिकारी करत असतात। विविध प्रकारे प्रशासनामध्ये गतिमानता आणण्याकरता, लोकाभिमुखता आणण्याकरता प्रयोग होत असतात। हे सगळे प्रयोग संकलित झाले, ते समजून घेतले तर केवळ या विभागापुरतं नाही तर इतरही बाबतीत त्या ठिकाणी जी काही आमचं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्या ठिकाणी वाढण्यास मदत होते। आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो काही एक कार्यशाळेचा प्रयोग आहे हा अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा प्रयोग आहे। खरं तर सध्या संपूर्ण आपलं राज्याचं प्रशासन हे 100 दिवसाच्या कार्यक्रमाच्या पाठीमागे आहे आणि मला या गोष्टीचा खरोखर आनंद आहे की प्रशासनाने, सगळ्या विभागांनी क्षेत्रीय स्तरावर अगदी शेवटच्या कार्यालयापर्यंत 100 दिवसाचा कार्यक्रम हा अतिशय गांभीर्याने घेतला। 100 दिवसाचा कार्यक्रम देण्याच्या पाठीमागे उद्दिष्ट एवढंच होतं की राज्याची पुढची दिशा काय असेल ती दिशा ठरली पाहिजे आणि त्या दिशेनं वेगानं काम सुरू झालं पाहिजे। आणि आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करू इच्छितो की आपण सगळ्यांनी या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलंय। अगदी मंत्रालयीन स्तरावरची कामं असतील किंवा ऑफिसच्या स्तरावरची कामं असतील, वेबसाईटचा विषय असेल, एम्युनिटीजचा विषय असेल, ग्रीव्हान्स रिड्रेसलचा विषय असेल, ईज ऑफ लिव्हिंगच्या संदर्भातले विषय असतील, ईज ऑफ डुईंग बिझनेसचा विषय असेल, हे सगळे विषय जे आपण सांगितले होते किंवा जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्याला कसा करता येईल, या सगळ्या विषयांवर अतिशय चांगल्या प्रकारे आपण सगळ्यांनी काम केलंय। आणि आता त्याचं इव्हॅल्युएशन सुरू आहे आणि मला विश्वास आहे की या इव्हॅल्युएशन नंतर अनेक बेस्ट प्रॅक्टिसेस आपल्याला यातनं मिळणार आहेत की ज्याचं स्टँडर्डायझेशन करून आपल्याला त्या इतरही ठिकाणी देऊन आपल्या संपूर्ण प्रशासनामध्ये गुणात्मक अशा प्रकारचा फरक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं म्हणजे आपण याचा जो इव्हॅल्युएशनचा पहिला टप्पा हा घेतला होता फेब्रुवारीमध्ये, त्यावेळी अनेक सीओजनी खूप चांगलं काम केलं होतं। विशेषतः तेव्हा धुळे आणि चंद्रपूर या 2 सीओजचा विशेष आपण त्या ठिकाणी उल्लेख केला होता। त्यांनी अतिशय चांगलं काम याच्यामध्ये केलं होतं। पण आता त्याच्यानंतरच्या या 2 महिन्यामध्ये
मी जी काही माहिती घेतोय त्यात सर्वच सीओनी खूप चांगलं काम याच्यामध्ये केलेलं आहे. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाकडनं आता वेगवेगळ्या पद्धतीनं याचं जी काही तपासणी आहे ती तपासणी या ठिकाणी चाललेली आहे आणि मी पण अतिशय उत्सुक आहे की या क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या संपूर्ण तपासणीनंतर आपल्या राज्यातले सीओज मधले हिरो कोण आहेत हे त्यातनं आपल्याला समजणार आहे. त्यामुळे ते हिरो जाणून घेण्याकरता मी देखील अतिशय तत्पर आहे आणि मला विश्वास आहे की कॉम्पिटिशन अतिशय तगडी आहे. जसं डवले साहेब म्हणाले की अनेकांनी इतकं उत्तम काम केलं आहे आणि हा कदाचित अन्याय होऊ शकतो की एकालाच आपण किंवा एका क्षेत्रात एकालाच आपण पुरस्कार देऊ, पण मला असं वाटतं की ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांच्या कामाची नोंद ही मात्र योग्य पद्धतीने आपण घेणार आहोत. कारण आपल्या संपूर्ण शासकीय पद्धतीमधला सगळ्यात मोठा जर काही त्याच्यामधले अन्यायाची गोष्ट असेल किंवा चुकीची गोष्ट असेल तर आपल्याकडे चांगल्याला चांगलं म्हणणारा कोणी नाही आणि वाईटाला वाईट म्हणणारा कोणी नाही. चांगल्याला पुरस्कार देणाराही कोणी नाही आणि वाईटाला शिक्षा देणाराही कोणी नाही. त्यामुळे काय मराठीत म्हणे ना, सब घोडे 12%, अशा प्रकारची अवस्था असल्यामुळे कोणाला चांगलं काम करण्याची इच्छाच होत नाही. पण ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे आणि म्हणूनच आपण एक कॉम्पिटिटिव्ह मोड याच्यामध्ये जो आणलेला आहे तो याकरताच आणलाय की चांगलं काम करण्याची प्रेरणा ही प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळालीच पाहिजे. आज आपण बघा 100 दिवसामध्ये ऑफिसेसचं जे ट्रान्सफॉर्मेशन आपण करतो आहोत आणि बहुतांश ठिकाणी म्हणजे मी असं म्हणेन की आतापर्यंत जो काही बेसिक डेटा माझ्याकडे आलाय 90% ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे हे लागू झालंय. 10% ठिकाणी थोडे त्याच्यामध्ये कमतरता आहे. जवळपास तालुका स्तरावरच्या 12,500 ऑफिसेसमध्ये आपण या 100 दिवसामध्ये परिवर्तन करू शकलो. कोकण विभागात जवळपास 2,427 ऑफिसेस, छत्रपती संभाजीनगर विभागात 2,379 ऑफिसेस, पुणे विभागात 1,984, नागपूर विभागात 1,945, नाशिक विभागात 1,925, अमरावती विभागात 1,776. म्हणजे 12,500हून अधिक ऑफिसेस मधलं हे ट्रान्सफॉर्मेशन इतक्या मोठ्या प्रमाणात लोकाभिमुखता आणणार आहे आणि प्रशासनाच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये आस्था तयार करणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक खूप महत्वाचं काम या माध्यमातून आपण केलंय. आता आपण आज सगळे सीओज या ठिकाणी आहोत आणि मला असं वाटतं की आपण जर विचार केला तर आपल्याकडे जी जबाबदारी आहे ती आपल्याला एक प्रकारे फार लवकर मिळते. आज जर आपण एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीचा विचार केला तर 25, 30, 35 वर्ष जो त्या ठिकाणी काम करतो तो त्या कंपनीचा सीईओ होतो आणि आपण प्रत्येक जण मिलियन प्लस पॉप्युलेशनचे सीईओ आहात. म्हणजे केवढी मोठी जबाबदारी आपल्यावर या ठिकाणी आहे की ज्याच्यामध्ये लोकांच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, शिक्षण असेल, आरोग्य असेल, शेती असेल, लाईव्हलीहूड असेल, अशा प्रत्येक गोष्टीकरताची रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ सीईओ आपल्याकडे आहे. मला असं वाटतं की पहिल्यांदा तर ही जबाबदारीची जाणीव करून घेऊन ती सिंक इन केली पाहिजे की एवढ्या तरुण वयामध्ये आपल्याला मिलियन प्लस, काही ठिकाणी 2 मिलियन प्लस, काही ठिकाणी 3 मिलियन प्लस अशा प्रकारच्या पॉप्युलेशनची लिडरशिप आपल्याला मिळालेली आहे. त्यांच्याकरता व्यवस्था उभ्या करायच्या, त्यांच्याकरता एक संपूर्ण प्रशासन उभं करायचं, अशा प्रकारची खरं म्हणजे आपल्याला ही एक संधी मिळालेली आहे आणि त्यातनं ही जी काही जबाबदारी आहे त्या जबाबदारीला आधारित अशा प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे. आज केंद्रीय योजना आहेत, आपण मगाशी प्रधानमंत्री आवास योजनेचा विचार या ठिकाणी केला आणि खरोखर अतिशय चांगलं काम ग्रामविकास विभागाने केलं. म्हणजे ज्यावेळी आता आपल्याला या नवीन केंद्रातलं सरकार आल्यानंतर जवळपास 20 लाख घरांचं ज्यावेळेस आपल्याला त्यांनी एका टप्प्यात 20 लाख घरं ज्यावेळेस दिली त्यावेळेस मी ढवले साहेबांना आणि गोरे साहेबांना म्हटलं की एक मोठा टास्क आहे आणि आकडा तर मोठा आहे पण आपण जमिनीवर करू शकणार आहोत की नाही. पण मला अतिशय आनंद आहे आणि मी म्हणजे
विभागाचे सचिव खरं म्हणजे डवले साहेबांचं मी याकरता अभिनंदन करेन की अनेक वेळा एखाद्या व्यक्तीचं एखाद्या गोष्टीमध्ये स्पेशलायझेशन झालं की त्याच्यावर कधी कधी अन्याय पण होतो. त्यामुळे डवले साहेब जे आहेत हे ग्रामविकास, जलसंधारण आणि सोशल सेक्टर याचे एवढे मोठे एक्सपर्ट झाले आहेत की आम्ही त्यांना दुसरीकडे जाऊच देत नाही. खरं मी इज कॉन्फिडेंट टू डू एनी जॉब, पण आम्ही आपलं त्यांना सांगितलं की आता हेच करा तुम्ही, आणि तेही अतिशय चांगल्या प्रकारे ते करतात. त्यामुळे त्यांनी मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय यांनी लक्ष घातलं आणि आपण सगळ्यांनी रेकॉर्ड टाइममध्ये या घरांना मंजुरी दिली. त्याचा पहिला हप्ता गेला, अतिशय वेगानं काम चाललेलं आहे. आणि आपलं हे काम बघितल्यानंतर माझं पुन्हा मंत्री महोदयांची जेव्हा चर्चा झाली तर मंत्री महोदय मला असं म्हणाले की तुम्ही वेगानं काम करताय, तुमची अपेक्षा काय? मी म्हटलं आमची अपेक्षा आहे की आम्ही आता 20 लाख घरं मार्गी लावलेली आहेत आणि मी आमच्या लोकांची चर्चा केली आहे. अजून 10-1 लाख घरं जर आम्हाला मिळाली तर आम्ही सॅच्युरेशनच्या जवळपास त्या ठिकाणी पोहोचू. आणि मंत्री महोदयांनी एका झटक्यात सांगितलं की ठीक आहे, मी 10 लाख घरं तुम्हाला द्यायला तयार आहे शिवराज सिंग चौहान साहेबांनी. आणि मला असं वाटतं की या महिन्यातच आता आपल्याला अजून 10 लाख घरं या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे एक सॅच्युरेशनच्या पद्धतीवर आपण या ठिकाणी पोहोचतो आहोत. आणि आपण निर्णय काय घेतलाय तर या घरांच्या संदर्भात 50,000 रुपये आपण वाढवले आहेत, पण त्याचसोबत आपण प्रधानमंत्री सूर्यघर योजना जी आहे त्या योजनेच्या अंतर्गत ही सगळी घरं पहिल्या दिवशीपासून सोलर घरं आपल्याला करायची आहेत. यांना विजेचं बिल हे येणार नाही, तर यांच्याकडे सोलर एनेबल्ड अशा प्रकारची व्यवस्था ही आपण उभी करणार आहोत. मगाशी ज्यावेळेस मी काही सीओंसोबत बोलत होतो त्यावेळी एक मुद्दा समोर आला आणि तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सोलरायझेशन करतो. जुना आपला अनुभव काय आहे? उदाहरणादाखल मेळघाट असेल, नंदुरबार असेल, या ठिकाणी पूर्वीच्या काळी 5 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी, 8 वर्षापूर्वी ज्यावेळी आपण 100% गावं ही विद्युतीकरण करण्याचा निर्णय केला त्यावेळेस इथे ग्रीड पोहोचू शकत नव्हती, म्हणून ऑफ ग्रीड आपण तिथलं सोलरायझेशन केलं आणि सोलरवर आधारित त्या ठिकाणी आपण गावं प्रज्वलित केली. पण 2 वर्षानंतर ती गावं पुन्हा अंधारात गेली. कारण काय? तर आपली वेंडर इकोसिस्टीम तयार होऊ शकली नाही, ती मॅनपॉवर आपण तयार करू शकलो नाही. त्यामुळे ते खराब झाल्यानंतर कोणी जाऊन ते बघितलंच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जेव्हा नव्याने गणना होते, सेन्सस होते, त्यावेळी तीच गावं पुन्हा आपल्याला जिथे वीज पोचली नाही या यादीत गेलेली दिसतात, किंवा कागदावर वीज पोचली आहे पण ऍक्च्युअल तिथे वीज पोचली नाही अशी परिस्थिती दिसते. त्यामुळे आता आपण सगळी सरकारी कार्यालय, सगळी घरं याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आता सोलरायझेशन करतोय. तर माझी सगळ्या सीओजला ही विनंती असेल की अशा प्रकारची जी आपली कामं आहेत याच्याकरता एक वेंडर बेस आणि मॅनपॉवर कसं तयार होईल याकरता वेगवेगळ्या विभागांचं कॉन्व्हर्जन्स करून स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ट्रेनिंग देणं, त्याच्याकरता टूल्स उपलब्ध करून देणं, त्याच्याकरता वेंडर्स उभे करणं, त्याच्याकरता मार्ट उभं करणं आणि त्याच्यासोबत त्याच्याकरता आपल्याच योजनांमधनं इतके आपण महामंडळ चालवतो, इतक्या योजना चालवतो, त्यातनं कर्ज देखील उपलब्ध करून देणं, जेणेकरून एक कम्प्लीट इकोसिस्टीम उभी राहील. अन्यथा आता आपण सोलर फिट करून टाकले आणि छोट्या छोट्या गोष्टींकरता त्याच्यानंतर जर तिथे इकोसिस्टीमच नसेल तर तो फॉल्ट असेल, त्याचं रेग्युलर मेंटेनन्स असतं, अगदी छोट्या छोट्या मेंटेनन्सच्या गोष्टी सोलारमध्ये कराव्या लागतात, ती करण्याची व्यवस्था नसेल तर हा सगळा जी इन्व्हेस्टमेंट आहे ही इन्व्हेस्टमेंट आपली वाया जाईल. त्यामुळे त्या दृष्टीनं एक असा वेंडर बेस आणि त्यातनं किती मोठ्या प्रमाणात, म्हणजे आपण बघा की हर घर शौचालय हा कार्यक्रम जेव्हा आला, या कार्यक्रमाने लोकांना केवळ शौचालय नाही दिलं तर एक मोठी वेंडर इकोसिस्टीम तयार केली, कित्येक लोकांच्या हाताला काम मिळालं, त्यातनं एक प्रकारे ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये एक नवीन अशा प्रकारची रोजगाराची संधी तयार झाली. तशाच प्रकारची संधी ही या ठिकाणी आपल्याकडे तयार होणार आहे. म्हणून मला असं वाटतं की याही संदर्भात आपण निश्चितपणे विचार करावा आणि यातनं हा कार्यक्रम जर आपल्याला राबवायचा असेल तर मगाशी जसं डबले साहेब सांगत होते की काही लोकांनी त्या ठिकाणी रेती बँक तयार केल्या, काहींनी अजून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले. शेवटी कुठलाही कार्यक्रम हा मॉनिटर केल्याशिवाय तो पूर्ण होत नाही, आपल्याकडे पुश करावा लागतो. एकदा पुश केला की मग त्याला गती येते. त्यामुळे मला असं वाटतं की नुसते घरं सँक्शन करून पहिला हप्ता देऊन आपल्याला थांबता येणार नाही. अडचणी काय आहेत
का होऊ शकत नाहीये हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. जसं हे खरं आहे की अनेक ठिकाणी आता जागेची कमतरता आहे. आता डवले साहेबांनी जे सांगितलं की ज्या ठिकाणी आपण संकुल स्वरूपात किंवा कॉलनी स्वरूपात एकत्रितपणे घरं तयार करतोय त्या ठिकाणी 20% पैसे जास्त दिले पाहिजे. अगदी योग्य आहे, 100% ते देऊ. त्याचा आपण निर्णय करा, त्याचा GR आपण काढा, ते आपण देऊ. कारण इतक्या लोकांना जर एकत्रित आणलं तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करता आपल्याला पाईपलाईन टाकावीच लागेल. त्या ठिकाणी आपल्याला जे काही सांडपाणी आहे त्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी लागेल, काही रस्त्यांची व्यवस्था करावी लागेल. त्यामुळे बिलकुल 100% आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतील. आणि मी तर असं म्हणतो की आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात एकेका रस्त्याकरता आपण 20-20 हजार कोटी रुपयाचं भूसंपादन करतो एक रस्त्याकरता. त्यामुळे लोकांच्या घराकरता जर आपल्याला 2 पैसे द्यावे लागले तर मागे पुढे पाण्याचं कारणच नाही आहे. त्यामुळे मी तर असं म्हणेन की एक हा बिलकुल मिशन मोडवर घ्या की आपल्याला ज्याच्याकडे घर नाही आणि ज्याच्याकडे जागाही नाही असा जो आपला लाभार्थी असेल की नाव आलेलं आहे, त्याच्या नावाने घरकुल आलाय पण जमीनच नाहीये, असा जो कॅटेगरी असेल याला जमीन द्यायचीच. त्याकरता गायरान असेल तर गायरान देऊ, त्याच्यामध्ये हद्दवाढ करून आपल्याला जर गावठाण वाढ करून देता येत असेल तर गावठाण वाढ करून देऊ. ते काही न करता जर आपल्याला त्या ठिकाणी द्यायची असेल तर त्याकरता आपलं दीनदयाल योजना आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्तही आपल्याला वाटलं की कुठे भाव जास्त आहे, काही अडचणी आहेत, तर मला असं वाटतं की त्याची एक स्पेशल आपण एक टीम तयार करा, एक हाय पॉवर कमिटी तयार करा. त्या कमिटीकडे आपण घ्या आणि त्या गावाकरता ती जागा अधिग्रहित करून पण कोणीही नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट अशा प्रकारच्या मिशनवर जर आपण गेलो तर मला असं वाटतं की देशातलं पहिलं राज्य म्हणजे ज्याला बेघर मुक्त असं म्हणू शकतो आपण, असं पहिलं राज्य करण्याची संधी महाराष्ट्राला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. त्या संधीचा आपण योग्य प्रकारे जो काही मला असं वाटतं विचार आहे तो आपण या ठिकाणी केला पाहिजे. आणि जसं आपण PMAYचा विषय तसंच दुसरा विषय आपला जो या ठिकाणी जलजीवन मिशनचा आहे. जलजीवन मिशनमध्येही मला असं वाटतं की खूप त्रुटी राहिल्या आहेत आणि या त्रुटी पूर्ण कराव्या लागतील. कारण आता कधी कधी आपण फेट अकम्प्ली म्हणतो अशा प्रकारची अवस्था जलजीवन मिशनमध्ये झालेली आहे. आता त्या काळामध्ये अनेक वेळा एस्टिमेट्स तयार करताना ते घर बसल्या झाले, काही बाहेरच्या एजन्सीज होत्या, त्या एजन्सीजनी देखील चुकीचं काम केलं, जे काय झालं असेल. पण आता ज्या काही योजना आहेत त्या योजना कंप्लीट करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे त्याचे जे काही रिवाइज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल घेऊन आणि सोर्स स्ट्रेंथनिंगचा विषय असेल, योजना पूर्ण करण्याचा विषय असेल, हर घर नल जल असा जो काही आपला एक कनेक्टिव्हिटीचा विषय असेल हे पूर्ण. कारण शेवटी जरी आपण असा विचार करू की एखादी योजना बिघडली तरी त्याचं 80% इन्फ्रास्ट्रक्चर तर कामीच येणार आहे, 20%चाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही राज्याची आमची तयारी आहे. त्याकरता समजा आवश्यकता पडली तर अतिरिक्त सोर्सेस हे आम्ही उपलब्ध करून देऊ. पण कुठेतरी आता या योजनेला कम्प्लिशनकडे नेण्याकरता आपण व्यवस्था उभी केली पाहिजे. आणि याही योजनेमध्ये ही योजना पूर्ण झाल्यानंतर योजना चालवायची आहे. योजना चालवायची असेल तर यालाही एक तांत्रिक मनुष्यबळ पाठबळ सगळं आपल्याला उभं करावं लागेल. त्यामुळे याच्याही करता वेंडर बेस आणि मनुष्यबळ हे काही सगळ्या गोष्टी आपल्याकडे आपण लोक कर्मचारी ठेवून करू शकतो आता अशी परिस्थिती नाही आहे. आपल्याला माहिती आहे की मनुष्यबळ हे किती वाढवता येईल. अशा सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये या आपल्याला त्याचं एक वेंडर बेस तयार करूनच त्या कराव्या लागतील. त्यामुळे जलजीवन मिशनच्या अंतर्गतही आपण हा प्रयत्न केला पाहिजे की त्याच्यात ज्या गोष्टी त्याच्या संचलनाकरता लागतात त्याची व्यवस्था करणारे मनुष्यबळ हे आपल्याला कसं ट्रेन करता येईल आणि ते आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आपल्याला कसं वापरता येईल जेणेकरून पुढच्या काळामध्ये. नाहीतर आपल्याला माहिती आहे की आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल अनेक गावांमध्ये तर जुन्या योजना होत्या पण आता त्या योजना सुधारवता येत नाही. त्याच्याकरता पैसे नाही तर नवीन योजना घेऊन टाका अशा योजना घेतलेल्या आहेत की बाबा रिपेअरचे पैसेच नाही आहेत आणि रिपेअर्स करता कोणी नाही आहेत तर नवीन योजना आली तर घेऊन टाका. असे काही गावं मला माहिती आहेत की 4-4 योजना आहेत आणि एकही चालत नाही. तर कुठेतरी आपल्याला आता याच्यावर फुल स्टॉप आणला पाहिजे आणि या योजना चालतील कशा याचा प्रयत्न आपण निश्चितपणे केला पाहिजे. मगाशी मी सीओशी चर्चा करताना आणि मी नंतरही जेव्हा चर्चा करणार आहे त्या सगळ्यांना माझा एक प्रश्न नेहमीच असणार आहे की
आपल्याला असं काय करता येईल की ज्यातनं आपल्याला क्वालिटी ऑफ वर्क सुधारवता येईल. बघा, अनेक वेळा आपण बघतो की जिल्हा परिषदेमध्ये कामाचे तुकडे पडतात. आता त्याच्याकरता काही आपल्यावरचे प्रेशर्स देखील जबाबदार असतात. पण आपण जर ठरवलं तर आपण कामाचे तुकडे करण्यापासून थांबवू शकतो. तो अधिकार आपल्याकडे आहे. आपण अनेक वेळा सोडून देतो की जाऊ द्या, आणि हे जे तुकड्याने झालेले कामं होतच नाहीत. त्यामुळे आपल्याला कामाचा दर्जा, कामाची क्वालिटी ही सुधारवण्याकरता काय नेमकं करता येईल याचा विचार हा निश्चितपणे केला पाहिजे. जसं आपण गोरेसाहेब म्हणत होतात की जिल्हा परिषदांची विश्वासार्हता आपल्याला वाढवायची आहे. विश्वासार्हता वाढवण्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की आम्हाला आमची कामं करू द्या, तर आपल्याला पहिल्यांदा त्याच्याकरता कॅपॅसिटी बिल्डिंग करावी लागेल. असं नाही की जिल्हा परिषदा करू शकत, 100% करू शकतात. अधिकारी शेवटी तेच आहेत, सरकारमधनं इकडे आलेले आहेत, त्यामुळे का नाही करता येणार, 100% करता येईल. पण कॅपॅसिटी बिल्डिंग केली पाहिजे. जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि समजा बांधकाम विभागात, तर त्या बांधकाम विभागात काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स यांचंही प्रशिक्षण झालं पाहिजे. आपण कॉन्ट्रॅक्टरचं प्रशिक्षण कधी करतच नाही. त्याच्यामुळे त्याला जे करायचं तो करतो, त्याच्याकडे ते आहे की नाही माहिती नाही, किंवा काय अपग्रेडेशन करायचंय आपल्याला असं वाटतं की आपलं कामच नाहीये. तुम्ही जर बघितलं असेल तर जगाच्या पाठीवर जेव्हा मोठी मोठी कामं होतात, त्या मोठ्या मोठ्या कामांमध्ये जी मोठी मोठी कंपनी असतात त्यांचा वर्कशॉप होतो, आणि त्या वर्कशॉपच्या माध्यमातून कुठल्या टेक्नॉलॉजीज यूज करायच्या, नवीन टेक्नॉलॉजीज काय आहेत याचा विचार होतो. त्यामुळे जशी ही कार्यशाळा आपण केली तशी बांधकामाचा दर्जा सुधारवण्याकरता आपले अधिकारी आणि कंत्राटदार यांची कार्यशाळा घेऊन कॅपॅसिटी बिल्डिंग आपण जर केली तर मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की एकदा व्यवस्था जर तुम्ही खाली उभी केली तर 100% जिल्हा परिषदेची कामं जिल्हा परिषदच यंत्रणा म्हणून आपण देऊ. दुसरी यंत्रणा देण्याचं कारण नाहीये. आज ही विश्वासार्हता कुठेतरी आपली कमी झालेली आहे. ती विश्वासार्हता जी आहे ती आपल्याला निश्चितपणे मला असं वाटतं की या ठिकाणी मिळवावी लागेल. एक अजून महत्वाची गोष्ट जी आपल्याला सगळ्यांना करावी लागते ती म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. कारण आपल्या प्रत्येकाच्या खाली हजारो लोक त्या ठिकाणी काम करतात. मगाशी आता एका सीओनी मला सांगितलं की अर्धा वेळ शिक्षकांच्या मॅनेजमेंटमध्येच त्या ठिकाणी जातो. आता हे खरं आहे, शिक्षक ही एक असा प्रवर्ग आहे की दॅट इज अ चॅलेंज टू अस ऑल्सो. म्हणजे तुमच्याकरताच नाही, पण ती एक व्यवस्था आहे शेवटी त्या व्यवस्थेच्या. पण म्हणूनच HR मॅनेजमेंट याच्यावर आपल्याकडे फारसं लक्षच दिलं जात नाही. आता राज्यस्तरावरही आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे. आपल्या ज्या GADच्या प्रधान सचिव आहेत राधा मॅडम, त्यांना आपण ही जबाबदारी दिली आहे. कारण जसं तुमचा प्रश्न आहे, हा सगळ्यांचाच प्रश्न आहे की GR काढत जातो आपण, आणि त्यातला कुठला प्रमाण GR आहे हे देखील अनेक वेळा समजत नाही. म्हणून आता या सगळ्या GRचं एकत्रीकरण करणं, अगदी त्याच्यावर आपण सर्च इंजिन तयार करून AIचा उपयोग करून जो प्रमाण GR आहे तो GRच आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था आता याच्या पुढे आपण उभी करणार आहोत की ज्याच्यातनं ह्या ज्या काही अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आपल्याकडे व्यवस्थेमध्ये आता आम्ही ज्यावेळेस HRच्या संदर्भात बसतो आहोत किंवा GADच्या संदर्भात बसतोय, तर असं लक्षात येतं की कुठेतरी HR हा विषय सरकारमध्ये याचा विचारच होत नाही. म्हणजे हा विषय असा आहे की समोर आलं तेवढी फाईल काढणं एवढाच HR करता, प्रोएक्टिव्हली HRचा विचार आपण कधी करतच नाही. त्यामुळे आज आपण बघितलं तर 40 ते 50% कुठलीही कॅडर उचला त्याच्यामध्ये प्रमोशन्स झालेलेच नाही आहेत. प्रमोशन होतच नाही. जे वेळेवर झाले पाहिजे कधीच होत नाही. जर प्रमोशन झाले नाही तर त्याच्यामध्ये काम करण्याकरता त्यातनं प्रोत्साहन कसं मिळेल. अनेक वेळा अनेक केसेसमध्ये 4-4, 5-5 वर्ष अपारच लिहिले गेलेले नाही आहेत. अशी आपल्याला अवस्था त्या ठिकाणी पाहायला मिळते. या सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. आपल्याला ॲज अ CEO, ॲज अ मॅनेजर्स ही आपली जबाबदारी आहे की HRचं मॅनेजमेंट नीट होत आहे की नाही. आणि आता आपल्याला खरं म्हणजे ही कल्पना आहे की याच्या संदर्भात आता टेक्नॉलॉजीचा नीट उपयोग आपल्याला करता येतो आणि त्यातनं रॅशनलायझेशन देखील होतं. त्यातनं ज्या चुकीच्या पद्धती आहेत त्या पद्धती देखील त्या ठिकाणी दूर होतात. मगाशी मी चर्चा करत असताना मी ज्यावेळेस एका CEOना विचारलं, ते म्हणाले आम्ही
शाळांमध्ये भरपूर बदल केले आहेत. त्यामुळे तुम्ही बदल केले आहेत हे ठीक आहे, पण शिक्षक येतात की नाही याच्यावर आपलं काही लक्ष आहे की नाही. त्यांनी सांगितलं आम्ही काय व्यवस्था, चांगलीच व्यवस्था केली त्यांनी, पण हे करावं लागेल. कारण आपल्यालाही माहिती आहे इतक्या सुरस आणि चमत्कारिक कथा शाळांच्या संदर्भात आपल्याला ऐकायला मिळतात शिक्षकांच्या संदर्भात, की शिक्षकांनीच पगारी दुसरे शिक्षक ठेवलेले आहेत, शिक्षक येतच नाहीत. सगळे शिक्षक असे नाही. आता आजही मी सांगतो 60-70% शिक्षक हे फार जबाबदार आहेत, पण हे जे 30-40% आहेत हे मात्र त्या ठिकाणी संपूर्ण म्हणजे आपलं लर्निंग आउटकम जे आहे ते इतकं अडचणीमध्ये आणतात. तर या दृष्टीनं हा जो सगळा एचआरचा विषय आहे आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाचं काय आहे तर अल्टिमेटली एक लीडर म्हणून म्हणजे आता जर मी बघितलं तर आपल्या सीईओज मध्ये अराउंड 80% आर व्हेरी यंग, फार यंग आहेत, आणि तुम्हाला तुमच्यापेक्षा दुप्पट वयाच्या लोकांशी डील करायचं आहे. सो मला असं वाटतं की याच्यामध्ये एचआर स्किल सगळ्यात महत्वाचं आहे, की असे जे आहेत आपल्यापेक्षा दुप्पट वयाचे यांच्याशी डील करताना आपण त्यांच्याकडनं काम करून घेऊ शकलो पाहिजे आणि शिस्त देखील पाळता आली पाहिजे. तर मला असं वाटतं की हा एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्यामध्ये आपल्याला थोडं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि जे काही नवीन तंत्रज्ञान आहे ते वापरलंच गेलं पाहिजे. अर्थात आपला प्रयत्न हा आहे की कोणीही तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला तर त्याचं स्टँडर्डायझेशन करायचं आणि त्याचा इतरांनी देखील वापर करायचा. पण मी आपल्याला अगदीशय नम्रतापूर्वक सांगतो की आज खरं तर महाराष्ट्र टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यात पुढे असलेलं राज्य आहे. आज आपण जर बघितलं तर टेक्नॉलॉजीमध्ये टेक स्टार्टअपमध्ये सगळ्यात मोठी इकोसिस्टीम महाराष्ट्रामध्ये आहे. असं असतानाही टेक्नॉलॉजीच्या अडॉप्टेशनमध्ये सरकार म्हणून आपण खूप मागे आहोत. म्हणजे आपण जर टेक्नॉलॉजी अडॉप्शनमध्ये आपलं स्वतःचं रँकिंग केलं, अजून काही ऑफिशियली ते केलं नाही, तर माझं मत आहे की 6वा किंवा 7वा नंबर आपला लागेल. त्यामुळे आपल्याला अनेक राज्यांनी जे काही चांगलं केलेलं आहे ते समजून घेतलं पाहिजे, त्या आपण बेस्ट प्रॅक्टिसेस अडॉप्ट केल्या पाहिजे. मी नेहमी असं म्हणतो की अनेक वेळा आपल्यामध्ये कॉम्प्लेसन्सी असते की मला सगळं माहिती आहे, मला सगळं समजतं आहे, मी सगळं शिकलो आहे. असू शकतं, माहिती असू शकतं. एखादा व्यक्ती इतका प्रचंड हुशार असतो की तुम्ही त्याच्यासमोर विषय टाका की त्या विषयावर तो लेक्चर देऊ शकतो, पण प्रत्यक्षात आणू शकतो का हे महत्वाचं आहे. अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसतं की द पर्सन डझंट नो टेक्नॉलॉजी बट ही नोज हाऊ टू यूज अ पर्सन हू नोज टेक्नॉलॉजी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तंत्रज्ञान हे प्रत्येकाला येतच असं नाहीये, पण ते समजून घेऊन त्याचा उपयोग करणारी यंत्रणा उभी करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. कारण आज ज्याही गॅप्स आपल्याला दिसतात, मग त्या मॅनपॉवर गॅप्स असो, त्या क्वालिटीच्या गॅप्स असो, त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गॅप्स असो, या सगळ्या गॅप्स वेगानं भरण्याची क्षमता ही तंत्रज्ञानामध्ये आहे. लोकाभिमुखतेसोबत आपण जे नेहमी म्हणतो की अकाउंटेबिलिटी आली पाहिजे. ही अकाउंटेबिलिटी कशी येईल? ती तंत्रज्ञानाने अकाउंटेबिलिटी येईल. त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त म्हणजे ज्याला आपण रिस्किलिंग म्हणतो हे जेवढं आपल्याला करता येईल. आणि जे तुमचे प्रेझेंटेशन्स मी आता सगळे काही बघितले नाही, पण माझा अनुभव आहे ज्यास आपल्या इथे प्रेझेंटेशन्स आपण करतो तर आपल्यातलेच अनेक लोक इतकं चांगला टेक्नॉलॉजीचा उपयोग करून, म्हणजे त्याला आपण स्टार्टअप म्हणत नाही बट दे आर ॲज गुड एज स्टार्टअप्स, की जे विच कॅन बी रेप्लिकेटेड, अशा प्रकारचं काम आपण करतो. तर मला असं वाटतं की ही जी काही ट्रान्सपरन्सी आणायची आहे, अकाउंटेबिलिटी आणायची आहे, स्पीड आणायची आहे, या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला मला असं वाटतं अतिशय हे काम करणं गरजेचं आहे. आणि अर्थातच मी विभागाला देखील ही विनंती करेन की जसा मी उल्लेख सुरुवातीच्या काळामध्ये केला की आपल्याला एक सिस्टीम देखील उभी केली पाहिजे. चांगलं काम करणाऱ्यांचा पुरस्कार हा झालाच पाहिजे, चांगलं काम करणाऱ्यांचं रिकॉग्निशन हे झालंच पाहिजे. या दृष्टीनं तुम्ही विभाग म्हणून, आणि त्यात मला तुम्ही काही जबाबदारी दिली, अगदी तुम्ही हे सांगितलं की चांगले काम करणारे जे सीईओ आहेत त्यांना त्यांच्या परिवारासहित वर्षा बंगल्यावर तुमच्या घरी जेवायला बोलवा, तर तेही करायला मी तयार आहे.
नाही त्यांनी काही फार ते मोठे होतात किंवा असं नाही आहे, पण त्यांच्या घरच्यांना पाहायचं असेल तर त्याची माझी तयारी आहे. एक उदाहरण सांगतो, पण काहीतरी सिस्टीम आपल्याला की बाबा चांगलं काम करण्याचं रिकग्निशन या ठिकाणी आहे हे आपण बघितलं पाहिजे. आज आपण विशेषतः हेल्थच्या सेक्टरमध्ये मला असं वाटतं की भरपूर काम करण्याची महाराष्ट्राला आवश्यकता आहे. हेल्थ एक सेक्टर असं आहे की ज्याच्यामध्ये खूप गुंतवणूक महाराष्ट्राने केली, पण त्या गुंतवणुकीचा आउटपुट आपल्याला मिळत नाही आहे. कारण आपली गुंतवणूक जी आहे ती आपण एकाला टोपी घातली आहे, एकाला कोट घातला आहे, एकाला पॅन्ट घातली आहे, एकाला बॅग दिली आहे, त्यामुळे कोणीच पूर्ण तयार झालेलं नाही. अशा प्रकारची आपली गुंतवणूक झाली आहे. आता ही गुंतवणूक स्ट्रीमलाईन करणं म्हणजे आम्ही आमच्या पुरतं एक या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलं आहे की एक मेजर फोकस या 5 वर्षामध्ये हेल्थवर आम्ही आणणार आहोत. आणि याच्यामध्ये जी आपली त्रिस्तरीय व्यवस्था आहे ती व्यवस्था आपल्याला अशी उभी करायची आहे की त्याचा एक बेंचमार्क हा असेल की आज आपण महात्मा फुले जनआरोग्य योजना जी चालवतो, ही जनआरोग्य योजना मोस्टली प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये टर्शरी केअरच्या हॉस्पिटलमध्ये चालते. कारण त्यातल्या अनेक गोष्टी या प्रायमरी केअरच्या असल्या तरी त्या टर्शरी केअरमध्ये त्या ठिकाणी चालतायत. आपला प्रयत्न आता हा असणार आहे की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 50% तरी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे पैसे हे सरकारी हॉस्पिटललाच मिळाले पाहिजेत. म्हणजे त्या योजनेला राबवण्याकरता सरकारचंच इन्फ्रास्ट्रक्चर हे एवढं मजबूत असलं पाहिजे. ही व्यवस्था हब अँड स्पोकची जी आपली सगळी व्यवस्था आहे ही अशा प्रकारे तयार झाली पाहिजे की कोणालाही 5 किलोमीटरमध्ये, खरं तर 3 किलोमीटर पण 3 किलोमीटर धाडसाच होईल पहिल्या टप्प्यात, 5 किलोमीटरमध्ये क्वालिटी हेल्थ केअर हे मिळालंच पाहिजे. अशा प्रकारची याची व्यवस्था ही आपल्याला उभी करायची आहे. आणि म्हणून प्रधानमंत्री जनआरोग्य योजना असेल किंवा महात्मा फुले आपली जनआरोग्य योजना असेल, या योजनेच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करायचं आहे. आणि याकरता मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचा विषय असेल. आता आपण खूप मोठ्या प्रमाणात डिसेंट्रलायझेशन त्या संदर्भात करतो, त्यामुळे तो विषय असेल किंवा आज पॅरामेडिक्सच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात कौशल्य विकासाच्या माध्यमातून पॅरामेडिक्स कशी आपल्याला मिळतील या संदर्भातलं प्रशिक्षण असेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. पीएचसी आणि सबसेंटर ह्या 2 इतक्या महत्वाच्या आपल्या मला असं वाटतं इन्स्टिट्यूशन्स आहेत की या इन्स्टिट्यूशनचं जेवढं स्ट्रेंथनिंग आपण करू तेवढं आपल्या सेकंडरी टर्शरी ज्या काही आपल्या व्यवस्था आहेत या व्यवस्थांवर तो ताण जो आहे तो कमीत कमी पडेल. आणि विशेषतः जो गरीबातला गरीब माणूस आहे, शेवटचा माणूस आहे, त्या माणसाला त्या ठिकाणी आपण हेल्थकेअर चांगल्या प्रकारे देऊ शकू. तसंच मला असं वाटतं की शिक्षणाच्या संदर्भात आहे. बघा, शिक्षणाचं असं आहे की आपला अनुभव आहे. म्हणजे मला आठवतं की 2015-16 साली ज्यावेळी आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळांवर एक फोकस तयार केला आणि आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एज्युकेशनचं पॅटर्न तयार करणं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन पद्धती आणणं, क्वालिटी एज्युकेशनच्या पद्धती आणणं, असा ज्यावेळेस प्रयोग सुरू केले तर त्यात 2 गोष्टी झाल्या की जवळपास 15व्या-16व्या क्रमांकावर आपण लर्निंग आउटकममध्ये होतो, तिथनं थेट 2ऱ्या क्रमांकावर आपण आलो, त्याच्यानंतर 1 वर्षी 1ल्या क्रमांकावर आलो. आणि त्याचा सगळ्यात मोठा आउटकम काय होता तर आउटकम असा होता की जवळपास 2.5 लाख मुलांनी खासगी शाळा सोडल्या इंग्रजी माध्यमाच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला. म्हणजे थोडं जर आपण परिवर्तन केलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज अनफॉर्च्युनेटली शहरातल्या जर खासगी शाळा सोडल्या तर ग्रामीण भागातल्या खासगी शाळांमध्ये काही त्या ठिकाणी दर्जा नाही आहे. पण लोकांचा कल आहे त्यांच्याकडे. आपण थोडं सुधारलं आणि इतके वेगवेगळे प्रयोग लोकांनी केले. काही ठिकाणी गावांनी तो दिवस साजरा करण्याचं ठरवलं, काही गावांनी मिरवणुका काढल्या, काही गावांनी आपल्या म्हणजे शिक्षण जर आपल्याला सुधारवायचं असेल तर लोकसहभागाशिवाय ते सुधारवता येत नाही. जे स्टेक होल्डर आहेत त्यातले जे पेरेंट्स आहेत आणि शिक्षणाशी संबंधित पुढारी असतील, गावातले चांगले लोक असतील, यांचं इन्व्हॉल्वमेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आपण सुधारवू शकत नाही. त्यामुळे ही इन्व्हॉल्वमेंट घेणं आणि ही क्वालिटी सुधारवणं, लर्निंग आउटकम सुधारणं हे अत्यंत महत्वाचं आहे. शेवटी जेव्हा असरचा रिपोर्ट आपण बघतो त्यावेळी आपल्याला देखील इतकं वाईट वाटतं की आपण म्हणजे देशामध्ये
जे काही एज्युकेशनवर सर्वाधिक पैसे खर्च करणारा महाराष्ट्र आहे. आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल, पण एकूण प्रायमरी एज्युकेशनपासून हायर एज्युकेशनपर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण 90,000 कोटी रुपये खर्च करतो. 90,000 crores. आणि या 90,000 crores आपण जर ऍक्च्युअल आउटकम बघितला तर त्या लेवलचा तो आहे का, तर तो नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्याकडे विशेष लक्ष आपल्याला द्यावं लागेल. नवीन शैक्षणिक धोरण सुरू झालंय, फार फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. क्लस्टर स्कूल्स, हब अँड स्पोकचं मॉडेल, जी चांगली शाळा आहे त्या चांगल्या शाळेशी इतर शाळांना कसं जोडता येईल असा प्रयत्न करणं. आणि पुढच्या काळामध्ये जिथे स्टुडंट्स नाही आहेत अशा शाळांमध्ये अगदी 2 आणि 4 स्टुडंट्स आहेत, त्या स्टुडंट्सला चांगल्या शाळांमध्ये आपल्याला आपल्याच कसं ट्रान्सफर करता येईल, त्यांची काही व्यवस्था करता येईल का, अशा प्रकारचं थोडं रॅशनलायझेशन करणं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला असं वाटतं की त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. अंगणवाडी, बालवाटिका, या सगळ्या गोष्टींवर आता केंद्र सरकारचा फोकस खूप आहे. त्याकरता पैसेही केंद्र सरकार आपल्याला देत आहे. त्याचा योग्य आपल्याला विनिमय कसा करता येईल याचं आपण मला असं वाटतं की प्रयत्न केला पाहिजे. आता आधार ऑथेंटिकेशन स्टुडंट्सचं आपण असं म्हणतो की 95% पूर्ण झालंय. उरलेलं 5% का होत नाही तेही आपण पूर्ण केलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे की घोस्ट स्टुडंट हा एक फार मोठा आपल्याला लागलेला शाप आहे. म्हणजे आजही मला माहिती नाही की मी किती स्टुडंट करता पगार देतोय, म्हणजे खरंच तेवढी स्ट्रेंथ आहे का. आणि आता तर मागच्या काळामध्ये नागपूरलाच एक घोटाळा लक्षात आला की 500 बोगस शिक्षक आहेत, त्यांचा पगार चाललेला आहे. आता राज्यभरात किती असतील ते आता शोधूनच काढावं लागेल. पण याचा अर्थ आपल्या सिस्टीम मधला कुठला तरी फॉल्ट आहे की जो तो फॉल्ट कोणीतरी त्याचा उपयोग करताय. म्हणून टेक्नॉलॉजीच याच्यावरचा उपाय असू शकतो. त्यामुळे हे आधार ऑथेंटिकेशन जे आहे हे पूर्ण करणं. आता एक चांगलं करतोय आपण की जिओ टॅगिंग सगळ्या शाळांचं जे काही आहे ते आपण करतो आहोत, ज्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तिथे आहे का, टॉयलेट तिथे आहे का, गर्ल्स टॉयलेट तिथे आहे का, काय काय व्यवस्था आहे. कारण अनेक वेळा कागदावर सगळ्या व्यवस्था असतात पण तिथे जाऊन बघितल्यानंतर त्या व्यवस्था नसतात. मला असं वाटतं की थोडं लक्ष देऊन या ज्या काही मूलभूत व्यवस्था त्या ठिकाणी आहे त्या आपण केल्या पाहिजे. मागच्या काळामध्ये आपण मुथा फाउंडेशन सोबत एक करार करून त्या ठिकाणी आपण मूल्य शिक्षण म्हणजे संवैधानिक मूल्यांचं शिक्षण आता पुन्हा आपण ते सुरू करतो. तर मला असं वाटतं की वेगवेगळ्या एनजीओ सोबत आपण जर त्याच्यामध्ये थोडा टायअप केला तर त्यांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात आपल्याला काम जे आहे हे काम करता येतं. एक अजून महत्वाची गोष्ट जी माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे ती म्हणजे आपापल्या जिल्ह्यामध्ये आता आपल्या जिल्ह्याच्या सगळ्या व्यवस्थेत आपण एक डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार केला. आणि या स्ट्रॅटेजिक प्लॅनचा एक जो काही भाग आहे तो इन्व्हेस्टमेंट हा आहे. आता या इन्व्हेस्टमेंट करता जोपर्यंत सगळे विभाग शासनाचे हे सज्ज होत नाही, कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत इन्व्हेस्टमेंटचं जे काही इकोसिस्टम आहे ती तयार करता येत नाही. आता अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींना वाटेल तशी कर आकारणी ते उद्योगाकडे करतात. तो एक सारखा प्रॉब्लेम असतो. आता त्या संदर्भात खरं म्हणजे आपण कायदाही केलाय पण त्याची अंमलबजावणी होत नाही, त्याच्याकडे कोणी पाहत नाही. उद्योजक बोलत असतात की आमच्यावर पाहिजे तशी कर आकारणी या ठिकाणी झालेली आहे, किंवा अनावश्यक एनओसीज त्यांना मागितल्या जातात. अनेक ठिकाणी उद्योजकांना त्या ठिकाणी त्रास दिला जातो. मला असं वाटतं की उद्योगस्नेही अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याकरता ग्रामपंचायतच्या स्तरावर आपल्याला लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. आज आपण पाहतोय की इतक्या मोठ्या प्रमाणात सोलरायझेशनचं काम चाललेलं आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये चाललेलं आहे. आता त्या कामांमध्ये इतक्या प्रकारचे अडथळे येतात, ते सगळे अडथळे आपल्याला दूर कसे करता येतील. म्हणजे काही महसूल विभागाशी संबंधित आहेत, काही अजून, पण आपण देखील शेवटी जिल्ह्याचे पालक म्हणून कलेक्टर आणि सीओ हे 2 लोक अशी आहेत की मला असं वाटतं की काय म्हणतात वन स्टॉप शॉप अशा प्रकारे यांच्याकडे पाहिलं जातं की सगळ्या गोष्टींची जबाबदारी ही यांच्याकडे आहे असं आपल्याला पाहिलं जातं आणि आहे ती काही प्रमाणात. त्यामुळे मला असं वाटतं की त्या संदर्भात मग सौर कृषी वाहिनी, आपली जी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी जमिनीच्या ताब्यांचे विषय आहेत, तर त्या संदर्भात थोडी मदत करणं, या संदर्भात देखील आपल्याला काही काम हे करावं लागेल. आज इतक्या प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आपण एकेका गावामध्ये चालवतोय.
आता जलयुक्त शिवार सारखी योजना आहे, जलसंधारणाची योजना आहे. खरं म्हणजे आता आपण जर बघितलं तर यावर्षी अनप्रेसिडेंटेड बाष्पीभवन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे मागच्या वर्षी इतका चांगला पाऊस पडल्यानंतरही आता आपल्याला पाहायला मिळतंय की जवळजवळ मोठ्या प्रमाणात आपल्याला छोटे तलाव वगैरे सगळे ड्राय झालेले आपल्याला ही अपॉर्च्युनिटी पण आहे. या अपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊन आपण जर जास्तीत जास्त गाळ काढण्याकरता त्या ठिकाणी एनजीओज असतील, गावं असतील, वेगवेगळ्या प्रकारे त्या गावातल्या समित्या असतील, यांना जर हाताशी धरून आपण केलं, एक त्याचा दुसरा फायदा काय आहे, जसं यावर्षी बाष्पीभवन खूप मोठ्या प्रमाणात ही अपॉर्च्युनिटी आहे, तसं गाळ काढल्यानंतर जे काय आता IMDनी प्राथमिक अंदाज दिले आहेत, यावर्षी पाऊस चांगला आहे, ऍव्हरेज आणि अबाव ऍव्हरेज पाऊस आहे, त्यामुळे त्याचा फायदा पुढचे 2 वर्ष आपल्याला होईल. मला असं वाटतं की याच्याकडे देखील थोडंसं आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि मग या ज्या सगळ्या योजना आहेत, आता मॅग्नेट सारखी योजना चाललेली आहे, ॲग्री बिझनेसची योजना चाललेली आहे, या सगळ्या योजनांचं कॉन्व्हर्जन्स कसं करता येईल याचा थोडासा, ठीक आहे वेगवेगळे विभाग वेगवेगळ्या योजना चालवतात, पण शेवटी तसं गाव स्तरावर जे कॉन्व्हर्जन्स आहे हे आपल्याला कशा प्रकारे करतील याचा विचार केला पाहिजे. आणि आता अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर सॉलिड वेस्ट आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट, या 2 गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण सगळे नदी नाले हे आपले आता पोल्यूट झालेले आहेत आणि नदी नाल्यांच्या पोल्युशनमध्ये उद्योगाचा केवळ 10% हिस्सा आहे, 90% हिस्सा हा शहरांचा आणि गावांचा आहे. आपलं जे सगळं कचरा आणि आपली जी सगळी वेस्ट आहे म्हणजे स्लज आहे, या 2 गोष्टींमुळे आपले सगळे नदी नाले हे खराब झालेले आहेत. मला असं वाटतं की या संदर्भात थोडंसं आपण लक्ष घालण्याची गरज आहे. याच्यामध्ये काही क्लस्टर्स तयार करता येतील का, क्लस्टर्स तयार करून काही मोठे युनिट्स आपल्याला तयार करता येतील का, किंवा इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आहेत, एक जिल्ह्यामध्ये टेक्नॉलॉजीच्या संदर्भातलंच त्या ठिकाणी कार्यशाळा लावली. जसं मागच्या काळामध्ये शहरातल्या टेक्नॉलॉजीज काय असू शकतात या संदर्भात एक मुंबईत कार्यशाळा आम्ही घेतली. इतक्या 100 प्रकारच्या टेक्नॉलॉजी आल्या. सांगितलं की ज्या मोठ्या हाऊसिंग सोसायटीज आहेत यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी झिरो वेस्ट झालं पाहिजे आणि त्याकरता या 100 टेक्नॉलॉजीज आहेत. इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला, लोकांनी येऊन बघितलं, त्या टेक्नॉलॉजीज घेतल्या, त्या वापरणं सुरू केलं. त्यामुळे मला असं वाटतं की काय सस्टेनेबल आहे ते आपण जर समजून घेतलं आणि गावामध्ये त्याचा विचार आपण जर केला तर मोठ्या प्रमाणात त्याचा देखील फायदा जो आहे तो आपल्याला करता येतो. आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना लखपती दीदी सारख्या चालवतो आहोत, मला खूप आनंद आहे की आपल्या राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे या योजना चाललेल्या आहेत. शेवटी लाईव्हलीहूड हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि आपण यातनंच खरं ट्रान्सफॉर्मेशन हे करू शकणार आहे. आज ज्या प्रकारे विशेषतः आमच्या नारी शक्तीचा उपयोग हा या लाईव्हलीहूडच्या सगळ्या मिशन्समध्ये आपण करतो, हे ट्रान्सफॉर्मिंग आहे. मी तुम्हाला सांगतो की यातनं जे ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे ते अतिशय शाश्वत अशा प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन हे आपल्याला होणार आहे. त्यामुळे सेल्फ हेल्प ग्रुपची ही जी काही एक आपली त्या ठिकाणी जी काही योजना आहे त्या योजनेतनं वेगवेगळ्या योजनातनं आपल्याला त्याला कशी अधिकारिता देता येईल. मगाशी याचा उल्लेख झाला की अमरावतीमध्ये मेळघाट हाट तयार केली, त्यातनं मोठ्या प्रमाणात आता एक जागा, एक मार्केट प्लेस तयार झाली. असं आपण गेले 5 बजेट आपण पैसे ठेवतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी बचत गटाचा मॉल झाला पाहिजे. पण 2 किंवा 3 जिल्ह्यांनी काम सुरू केलं आहे, एका जिल्ह्याचं काम बहुतेक पूर्ण झालंय, बाकी कोणी केलेलं नाही. शेवटी जर आज या दोन्ही गोष्टी आपण बघा की मार्केट प्लेस आपण तयार केली तर लोकांना या वस्तू हव्या आहेत आणि महिलांना रोजगार हवा आहे आणि त्यांना जर योग्य मार्केट प्लेस मिळाली तर जसं आपण प्रदर्शन करतो, फिरती प्रदर्शनं होतात, काय आपला सरसचा कार्यक्रम होतो, किती मोठ्या प्रमाणात महिला आपण त्या ठिकाणी पाठवतो, त्या महिला त्या ठिकाणी आपल्या वस्तू विकतात, त्यांना 2 पैसे मिळतात. असं आपल्या जिल्ह्यापुरतं हे जे काही एक फिरती मार्केट प्लेस ही जर आपण उपलब्ध करून दिली तर त्यातनं आपले हे जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला करता येतील. पुढच्या काळामध्ये आपण आता प्रोजेक्ट्सच्या संदर्भातही आपल्याला कल्पना आहे की आता आपण प्रत्येक कामाला युनिक आयडी द्यायचं ठरवलंय. म्हणजे आपल्याला माहिती आहे अनेक वेळा लोक म्हणतात अरे हेच काम जिल्हा परिषदेने दाखवलं, हेच ग्रामपंचायतनी दाखवलं, हेच PWDने दाखवलं. अशा प्रकारच्या ज्या काही तक्रारी येतात
तर आता त्या तक्रारी येऊ नये म्हणून आपण प्रत्येकाला युनिक आयडी द्यायचा एक निर्णय घेतलेला आहे आणि तो युनिक इन्फ्रास्ट्रक्चर आयडीचं काम आता आपलं अंतिम टप्प्यामध्ये आहे. पुढच्या काळामध्ये त्याच्याकडेही आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लक्ष हे द्यावं लागेल. हे सगळं करत असताना खरं म्हणजे एक अतिशय डायव्हर्स अशा प्रकारचा ग्रुप हा या ठिकाणी आपला बसलेला आहे. म्हणजे मी ज्यावेळेस माहिती घेतली तर मला सांगितलं की 27 सीओ हे अतिशय तरुण आहेत, 7 सीओ जे आहेत ते अनुभवी आहेत, म्हणजे ते म्हातारे कोणीच नाही आहेत, अनुभवी आहेत, बराच काळ ते प्रशासनामध्ये आहेत. याच्यामध्ये 24 इंजिनियर्स आहेत, 3 मॅनेजमेंट ग्रॅज्युएट्स आहेत, 3 ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत, 3 आर्ट ग्रॅज्युएट आहेत. त्यामुळे एक ज्याला आपण म्हणतो एक ज्ञानाचा मिक्स हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून तुमच्याच ज्ञानाचा थोडा उपयोग करून घ्यायचं मी ठरवलेलं आहे. आणि म्हणून काही आउटकम्स मला जे हवे आहेत याकरता एक 6 ग्रुप्स हे या ठिकाणी तयार करायचे मी ठरवलेले आहेत. आणि प्रत्येक ग्रुपचं जे काही प्रमुख पद आहे त्या विभागातला जो सिनियर मोस्ट सीओ असेल तो त्या ग्रुपचा प्रमुख असेल आणि जो सेकंड सिनियर मोस्ट असेल तो त्याच्यासोबत ज्याला सहअध्यक्ष आपण म्हणतो किंवा उपाध्यक्ष म्हणतो, म्हणजे त्याचा एक सोबतचा लीडर असेल. आणि त्या सगळ्या ग्रुपने त्या ठिकाणी हे जे काम आहे हे या ठिकाणी करायचं आहे. आणि अर्थातच या सगळ्या ग्रुपचं मेंटॉरिंग हे विभागीय आयुक्तांनी त्या ठिकाणी करायचं आहे. आणि त्या ग्रुप्सकडनं काही प्रॅक्टिकल आणि इम्प्लिमेंटेबल अशा प्रकारच्या गोष्टी, बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे काही फार मोठ्या गोष्टी आहेत असं मला वाटत नाही, पण या गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. त्यामुळे समजा आता आपला नाशिकचा ग्रुप आहे तर नाशिक विभागामध्ये आता त्याचे ग्रुपचे चेअर असतील आशिष येरेकर जे अहिल्यानगरचे सीओ आहेत आणि को चेअर असतील असीमा मित्तल. आणि त्यांच्यामध्ये त्यांनी काय करायचं आहे तर सीओच्या रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत हे स्पष्ट करणारं कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅन्युअल तयार करायचं आहे. सगळ्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीचा अभ्यास करून एक ज्याला आपण काय बायबल म्हणू किंवा काय जे काय असेल अशा प्रकारचं एक आपल्याला डॉक्युमेंट हे तयार करायचं आहे, ज्यात सगळ्या प्रकारचे शासन आदेश जे आहेत त्याचं कंपायलेशन या संदर्भातलं रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीचं असेल. आणि हाच गट सगळ्या सीओज करता अॅन्युअल KPI काय असतील हे देखील हा गट या ठिकाणी तयार करेल. या 2 गोष्टी या नाशिकच्या ग्रुपला करायच्या आहेत. अर्थातच तिथल्या विभागीय आयुक्तांना त्याची मेंटॉरशिप करायची आहे. अमरावतीचा जो आपला ग्रुप असेल त्याचं चेअर असतील श्री मंदार पत्की जे आपले यवतमाळचे सीओ आहेत आणि को चेअर असतील वैभव वाघमारे जे वाशिमचे सीओ आहेत. आणि या ग्रुपने बीडीओच्या संदर्भात सेम रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी स्पष्ट करणारं मॅन्युअल हे त्या ठिकाणी कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅन्युअल तयार करायचं आहे. शासन आदेश सगळे जे काही आहेत त्याचा अभ्यास करून आणि इफेक्टिव्ह डिलिव्हरीची कार्यपद्धती ही या ग्रुपने त्या ठिकाणी तयार करायची आहेत. आणि बीडीओज करता KPI हे या ग्रुपला तयार करायचे आहेत. आणि अर्थातच विभागीय आयुक्तांनी मेंटरिंग करायचं आहे. मग तिसरा ग्रुप जो आहे तो नागपूरचा जो ग्रुप असेल ज्याच्यामध्ये चेअर हे आपले सीओ गोंदिया जे आहेत ते याचे चेअर असतील आणि जितीन रहमान सीओ वर्धा हे याचे को चेअर असतील. आणि यांनी विशेषतः ग्रामसेवक यांच्या संदर्भातलं मॅन्युअल जे आहे म्हणजे त्याच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज याचं आणि एक इफेक्टिव्ह डिलिव्हरीची पद्धत या संदर्भात आणि अर्थातच या गटाकरता अॅन्युअल KPI काय असतील याचा एक जो काही आहे त्याचे निकष हे या ग्रुपने तयार करायचे आणि नागपूर विभागीय आयुक्तांनी त्याचं मेंटरिंग करायचं आहे. पुण्यामध्ये जो पुण्याचा आपला ग्रुप आहे ज्याच्यामध्ये आपल्या ज्या सांगलीच्या सीओ आहेत श्रीमती तृप्ती त्या आणि को चेअर असतील श्रीमती याशनी साताऱ्याच्या सीओ. तर यांनी या ग्रुपमध्ये बेस्ट प्रॅक्टिसेस अँड आयडियाज टू रेज एफिशियन्सी म्हणजे ज्या काही एफिशियन्सी वाढवण्याच्या संदर्भात बेस्ट प्रॅक्टिसेस चाललेल्या आहेत या बेस्ट प्रॅक्टिसेसचा अभ्यास करणं, त्याचं डॉक्युमेंट तयार करणं, त्याचं स्टँडर्डायझेशन करणं, नवीन संकल्पना असतील, नवीन तंत्रज्ञान असेल, कॅपॅसिटी बिल्डिंग असेल, या सगळ्या गोष्टींचं एकत्रितपणे एक डॉक्युमेंट यांनी तयार करायचं आहे, त्याची कार्यपद्धती तयार करायची. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला कोणालाही PhD करायची नाही, आपल्याला वर्किंग
डॉक्युमेंट या ठिकाणी करायचं आहे. तुम्ही केलेलं डॉक्युमेंट उपयोगात आलं तर त्या ग्रुपचा आम्ही सत्कार करू. ते डॉक्युमेंट जर खूप सुंदर असेल, खूप इन्फॉर्मेटिव्ह असेल, पण त्यातनं काहीच निघणार नसेल तर ते तुम्हालाच परत करू आणि पुढच्या वेळेस पुन्हा ते तयार करून आणायला सांगू. त्यामुळे वर्केबल अशा प्रकारचं हे काम हे करायचं आहे आणि पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी त्याचं मेंटरिंग करायचं आहे. छत्रपती संभाजीनगरचा जो ग्रुप आहे ज्याच्यामध्ये श्री माणिक घोष हे धाराशिवचे सीईओ चेअर असतील आणि को चेअर नतीशा माथुर असतील आपल्या परभणीच्या सीईओ, तर यांनी ईज ऑफ लिव्हिंग प्रमोट करण्याकरता आणि लोकांचं पार्टिसिपेशन वाढवण्याकरता काय आपल्याला करता येईल याचा विचार करायचा आहे. विशेषतः G2C ज्या सेवा आहेत त्या सेवांचं मॅपिंग करणं, त्या सेवा अधिक इफेक्टिव्ह पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं लोकांपर्यंत आपल्याला कशा पोहोचवता येतील. G2C सेवा ज्या आहेत याचं बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग कसं करता येईल की ज्यातनं अगदी कमी डॉक्युमेंट्समध्ये कमी माहिती मागता आणि सगळ्या ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला या सेवा कशा करता येतील आणि विशेषतः लोकांच्या बेनिफिट करता काही कायद्यांमध्ये आणि नियमांमध्ये बदल जर अपेक्षित असतील तर त्याचाही अभ्यास करून तेही या ग्रुपने आपल्याला या ठिकाणी सुचवायचं आहे आणि विशेषतः नागरिकांचा सहभाग वाढवणं एक महत्वाचा विषय याच्यामध्ये असेल. आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त याचं मेंटरिंग करतील. 6वा आपला जो कोकणचा ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि अपॉर्च्युनिटीज CSRच्या संबंधित काय आहेत या 2 गोष्टींवर हा ग्रुप काम करेल. कोकणला याकरता दिलाय की सगळ्यात जास्त CSR हा कोकण विभागातच त्या ठिकाणी उपलब्ध असतो. त्यामुळे त्याचं चॅनलायझेशन करून आपल्याला काय करता येईल. आता म्हणजे विदर्भ मराठवाड्यातल्या गरीब सीओंकडे फार काही CSR जात नाही, पण तो कोकणात फार जास्त जातो. पश्चिम महाराष्ट्रातही बऱ्यापैकी जातो, चांगलाच जातो तो. तर याच्यामध्ये चेअर असतील श्री रोहन घोगे झडपी ठाण्याचे सीईओ आणि श्रीमती वैदेही रानडे रत्नागिरीच्या सीईओ ज्या आहेत त्या को चेअर असतील. आणि याच्यामध्येही G2B ज्या सेवा आहेत त्याच्यामध्ये बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग काय केली पाहिजे या संदर्भातलं काम आपल्याला करायचं आणि गुंतवणूक आकर्षित करणे, रोजगार निर्मिती याकरता आपण सीओज म्हणून काय करू शकतो, जिल्हा परिषदा काय करू शकतात, काय नवीन त्याच्यामध्ये आपण व्यवस्था उभ्या करू शकतो, अशा सगळ्या गोष्टींचं मला असं वाटतं की आपण त्याच्यामध्ये काम करायचं आणि अर्थातच विभागीय आयुक्तांनी त्याचं मेंटॉरिंग करायचं आहे. माझी अपेक्षा आहे की किती दिवस दिले पाहिजे या कामाला? 1 महिना, 2 महिने, 100 डेज. तुम्ही काळजी करू नका, हे 100 डेज संपले की पुढच्या 100 डेजचा कार्यक्रम येतोय. हे त्याच्यापेक्षा वेगळं करायचं आहे तुम्हाला, त्याच्यातनं सुटका नाहीये. आता आमचा 150 डेजचा कार्यक्रम डिझाईन होतोय. त्याच्यामुळे द मुमेंट यू फिनिश 100 डेज आम्ही तुम्हाला 150 डेजची टास्क देणार आहोत. अर्थात अशी काही टास्क नाही की फार त्याच्या म्हणजे ते करता येणार नाही, पण आपलं एक दिशा ठरली पाहिजे या दृष्टीने आपल्याला हे करायचं आहे. मला असं वाटतं की साधारणपणे 15 ऑगस्ट पर्यंत आपण हे सगळं करू आणि मग काही तासाची एक कार्यशाळा घेऊ, दिवसाची नाही, काही तासाची कार्यशाळा घेऊ, ज्या कार्यशाळेमध्ये मी पण उपस्थित राहील आणि या 6 ग्रुप जे आहेत हे तिथे प्रेझेंट करतील की त्यांनी नेमकं काय केलेलं आहे आणि मग त्याचं अडॅप्टेशन कसं करायचं याचा आपण एक विचार करू. मला असं वाटतं की खरं म्हणजे अनेक चांगल्या गोष्टी या तुमच्याकडनं देखील आम्हाला शिकायला मिळतात आणि जे नवनवीन प्रयोग होतात त्यातनंच खरं तर आपलं प्रशासन अधिक लोकाभिमुख होतं. आणि म्हणूनच ही जी काही कार्यशाळा आहे या कार्यशाळेतनं तुम्ही काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला नवीन काहीतरी मिळालं आहे असं वाटलं पाहिजे. या दृष्टीनं खरं म्हणजे या कार्यशाळेचं महत्व आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रशासन चालवत असताना म्हणजे मी यापूर्वी देखील अनेक वेळा सांगितलंय की माझा हा प्रामाणिक प्रयत्न असतो की 80% मेरिटनीच गेलं पाहिजे. त्यामुळे आपण बघितलं असेल की बदल्या असतील किंवा जबाबदाऱ्या देणं असेल याच्यामध्ये 80% मेरिटचाच विचार हा मी करतो. 20% अर्थातच राजकीय विचार करावा लागतो, कारण तो नाही केला तर त्या खुर्चीवर बसता येत नाही. त्यामुळे त्या खुर्चीवर बसायला 20%ची एक सूट ही मला लागते.
पण मी तुम्हाला एवढंच या ठिकाणी आश्वासित करतो की चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं राहायचं हा निश्चितपणे म्हणजे आमच्या प्रशासनाचाच हा एक प्रकारे हे राहील. आणि काम करताना बोनाफाईड चुका होतात. ज्या बोनाफाईड चुका आहेत त्याला 100% माफी आहे, कारण जो काम करेल तो चुका करेल, जो कामच करणार नाही कधी चुकाच करणार नाही. त्यामुळे मला काम करून चुका करणारा चालेल, पण काम न करता चुका न करणारा हा मला चालणार नाही. त्यामुळे काम करा. काम करताना एखादी चूक झाली तर ठीक आहे, ती आपल्याला सुधारता येते. प्रत्येक जण करतो. आम्ही 10 निर्णय घेतो, त्यातले 4 निर्णय इतके चुकतात की आम्हाला नंतर लक्षात येतं की आपले निर्णय चुकले आहेत, मग ते बदलावे लागतात. पण त्याकरता आपण उरलेले जे 6 निर्णय करेक्ट असतात ते थांबवू शकत नाही. ते जर आपण थांबवले तर प्रशासन चालू शकत नाही. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की अतिशय फाउंडेशनला काम करणारे पण लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन करण्याची क्षमता असलेले असे सगळे लोक माझ्या समोर बसलेले आहेत. हे परिवर्तन आपल्या हातून घडलंच पाहिजे. अशा प्रकारच्या मानसिकतेतनं तुम्ही सर्वांनी मैदानात उतरावं अशा शुभेच्छा तुम्हाला देतो. आणि पुन्हा एकदा ग्रामविकास विभागाने या चांगल्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.